सगळ्यांना नमस्कार. आपलं करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. या ठिकाणी आज आपण अंगणवाडी सुपरवायझर भरती यांचा जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्या अभ्यासक्रमाचा अपडेट्स आणि काय अभ्यासक्रम आलेला आहे याची संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये या ठिकाणी पाहणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे. तर हे जे नवीन अपडेट्स आलेलं आहे यामध्ये क्रमांक 3 साठी अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी तर हे या ठिकाणी अपडेट्स आहे. तरी अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी नवीन आलेला जो GR आहे त्या GR नुसार काय अभ्यासक्रम आहे तर लक्षात ठेवा, हा जो अभ्यासक्रम आहे हा सरळ सेवा भरतीसाठी आहे. कोणत्या भरतीसाठी आहे? सरळ सेवा भरतीसाठी आहे. अंतर्गत भरतीचा जो नवीन GR या ठिकाणी अजून आलेला नाही, त्यामुळे जो नवीन नोव्हेंबर महिन्यामध्ये GR आलेला आहे त्या GR नुसारच या ठिकाणी असणार आहे. तर अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठीचा हा GR पाहण्या अगोदर या ठिकाणी करिअर पॉइंट यांनी आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे की जे या परीक्षेची तयारी करत असतील. या परीक्षेसाठी तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन एवढी याची पात्रता असून ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू आहे. या ऑनलाईन बॅचची वैशिष्ट्य सर्व लेक्चर लाईव्ह आहेत. हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा उपलब्ध आहेत की जेणेकरून तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही पाहू शकता. या लेक्चर मध्ये तुम्हाला सर्व नोट्स ह्या बॅच मध्ये फ्री मध्ये भेटणार आहेत ऍप्लिकेशन मध्ये ई बुकच्या स्वरूपात. तसंच या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, प्रीवियस इयर क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला त्याचं सोल्युशन घेतलं जाणार आहे. नवीन टेस्ट सिरीज या बॅच मध्ये तुम्हाला फ्री मध्ये दिले जाणार आहेत की ज्या तुम्हाला तुमचा ऑनलाईन पेपर जो होत असतो तो वेबसाईटवर किंवा कम्प्युटरवर सुद्धा तुम्ही हा कोर्स पाहू शकता. जेणेकरून छोट्या मोबाईलवरचं चित्र दिसत नसेल तर लॅपटॉप कम्प्युटरवर पाहू शकता. या ठिकाणी एक लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जेवढे तुम्हाला सर्व विषय आहेत सर्व विषयाचे टॉपिक्स या ठिकाणी तुमचे कव्हर केले जाणार आहेत. तसंच प्रत्येक विषयाचे MCQ सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह करून काय घेतले जाणार या ठिकाणी आहेत. तर अशी बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला 83 29 588 625 या नंबरवर तुम्हाला काय संपर्क करायचा आहे किंवा 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्हाला काय संपर्क करायचा आहे. तर लक्षात घ्या, आता आपण या ठिकाणी हा सर्व पाहणार आहे. तसंच ज्यांना ICDS किंवा फक्त टेस्ट सिरीज पाहिजे असतील ते टेस्ट सिरीज सुद्धा घरपोच मागवू शकता किंवा नोट सुद्धा घरपोच तुम्ही या ठिकाणी मागवू शकता. तर आता या ठिकाणी पाहणार आहे की काय काय अभ्यासक्रम दिलेला आहे. तर या परीक्षेसाठी जो पहिला विषय आहे तो आहे या ठिकाणी मराठी विषय. ही परीक्षेचा अभ्यासक्रम पाहण्या अगोदर या परीक्षेचा अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहे. मराठी विषय जो आहे, मराठी विषयासाठी एकूण 100 प्रश्न यामध्ये तुम्हाला असणार असून हे 100 प्रश्नांसाठी 200 गुण आहेत. किती? 200 गुण या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत. आणि या 200 गुण म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह पद्धत नाही आहे. तुम्हाला सर्व प्रश्न हे सोडवणं आवश्यक आहे. तुमचं उत्तर चुकलं तरी सुद्धा तुमचे या ठिकाणी मार्क कमी होणार नाहीत. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा कालावधी असणार आहे. तसंच तुम्ही जर या ठिकाणी दिव्यांग असाल तर तुम्हाला प्लस 30 मिनिटे या ठिकाणी तुम्हाला काय अधिक मिळणार आहेत. किती? 30 मिनिटे या ठिकाणी तुम्हाला अधिक मिळणार आहे. तर असं 2.5 तासाचा कालावधी मिळू शकते. तर या ठिकाणी हे जे 100 प्रश्न आहेत त्या 100 प्रश्नांपैकी मराठी विषयासाठी एकूण 25 प्रश्न असून 50 गुणांसाठी मराठी विषय विचारला जातो. तर या ठिकाणी आपण मराठी विषय जो आहे 50 गुणांसाठी आहे. त्यामध्ये काय काय पात्रता आहे तर हा जो दर्जा आहे पेपरचा हा 12वीच्या दर्जानुसार असणार आहे. तर हा नवीन पेपर पॅटर्न असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जुने जे पेपर झाले होते ते खूप जुने 16 साली झाले होते, तेव्हापासून या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे ते जे पेपर आहेत त्या पेपरमधले जे प्रश्न आहेत ते खूप इझी होते. आणि त्या काळी IBPS किंवा TCS नावाचं बोर्ड नव्हतं, त्यामुळे ते पेपर सुद्धा सोपे होते. आता IBPS आल्यामुळे त्यांनी या ठिकाणी हा जो दर्जा आहे तो 12वीचा घेतला असून सर्वसाधारण शब्दसंग्रहासाठी साधारणतः या ठिकाणी 5 प्रश्न तुमचे विचारले जाणार आहेत. नंतर या ठिकाणी वाक्यरचनेसाठी 5 प्रश्न असतील. व्याकरणाचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. नंतर या ठिकाणी म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा जो अर्थ आहे आणि त्याचे वाक्योपयोग या चॅप्टरवर सुद्धा तुमचे 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि जो शेवटचा चॅप्टर आहे उतार्यावरील प्रश्न म्हणजे तुम्हाला एक उतारा दिला जाणार आहे आणि या उतार्यावर तुम्हाला 5 प्रश्न हे या ठिकाणी काय विचारले जाणार आहेत. असे या ठिकाणी प्रश्न तुमचे असणार आहेत. याच्यासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरायचं आहे किंवा यांचे पुस्तक जर वापरायचं तुम्हाला जर वेळ कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी नोट्स आहे त्या ठिकाणी काय तुम्ही काय घरपोच मागणी करू शकता. नंतर पुढचा जो विषय आहे इंग्रजी व्याकरण. या ठिकाणी क्रमांक 2 चा विषय इंग्रजी व्याकरण असून एकूण 25 प्रश्न असून या ठिकाणी 50 गुणांसाठी हा विषय आहे.
या ठिकाणी नवीन पेपर पॅटर्न बदललेला आहे। पहिल्या पेपर पॅटर्न मध्ये या ठिकाणी तुम्हाला उतारा येत नव्हता आणि जे वाक्य रचना आहे, वाक्य रचना म्हणजे वाक्याची या ठिकाणी अरेंजमेंट, वाक्याची जी अरेंजमेंट आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायची आहे। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 4 वाक्य दिले जातात। उदाहरणार्थ, मी सकाळी लवकर उठून नंतर नाश्ता करतो, नंतर जेवण करून झोपतो। हे 4 वेगवेगळे वाक्य आहेत, यांचे तुम्हाला सिक्वेन्स लावायचे आहेत ABCD नुसार आणि हे वाक्यांचा क्रम खाली पुढे दिलेला असतो आणि त्याचा तुम्हाला क्रम लावायचा असं या ठिकाणी रचना असतं। ते सेंटेन्स स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे। नंतर या ठिकाणी सर्वसाधारण जो शब्दसंग्रह आहे, इथं सुद्धा तुम्हाला 5 प्रश्न असणार आहेत इंग्रजीमध्ये। सेंटेन्स स्ट्रक्चर साठी तुम्हाला 5 प्रश्न असतील, ग्रामर जे असणार आहे त्यासाठी 5 प्रश्न असणार आहे आणि इडियम्स आणि फ्रेजेस आणि त्यांचे अर्थ म्हणजे या ठिकाणी म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, त्यांचे 5 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे। टोटल असे एकूण 20 प्रश्न असून शेवटचा जो आहे 5वा प्रश्न या ठिकाणी एक प्रश्न असून यामध्ये एक पॅसेज असून त्या ठिकाणी 5 प्रश्न विचारले जाणार आहेत पॅसेजवर। अशा प्रकारे याची रचना आहे। याच्यासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक जे आहे ते इंग्रजीचं वाचायचं आहे। तसंच या ठिकाणी डबल अकॅडमीने आपल्या नोट्स तयार केलेले आहेत। या नोट्स सुद्धा घरपोच तुम्ही मागून याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता। तसंच इंग्रजी आणि मराठीचे टॉपिक वाईज सुद्धा आपण प्रश्न तयार केलेले ते सुद्धा तुम्ही घरी मागवू शकता। नंतर या ठिकाणी बौद्धिक चाचणी जो तिसरा विषय आहे, तिसरा विषय या ठिकाणी तुम्हाला असून सामान्य बुद्धिमापन आणि आकलन, तसंच तर्क आधारित प्रश्न आणि अंकगणित। साधारणतः अंकगणित या घटकावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार असून सामान्य बुद्धिमापन आणि आकलन या घटकावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तर्क आधारितवर या ठिकाणी 5 प्रश्न विचारले जाणार आहेत। साधारणतः पहिले 2 घटक हे बुद्धिमत्ताचे असून तिसरा जो घटक आहे तो गणिताचा आहे। म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्ताला 15 प्रश्न आणि गणिताला 10 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला सतीश वसे सर, पंढरीनाथ राणे सर आणि नितीन महाले सर या तिघांची पुस्तकं याच्यासाठी तुम्ही काय वापरू शकता या तिघांपैकी। तसंच या तिघांचे पुस्तकं म्हणजे एक गणिताचं पुस्तक, एक बुद्धिमत्ताचं पुस्तक, या दोघांचे पुस्तक आहेत आणि किंवा या ठिकाणी आपल्या नोट सुद्धा या ठिकाणी आहेत की ज्या कमी वेळात तुम्ही जास्त अभ्यास करू शकता, ह्या सुद्धा तुम्ही घरपोच मागवू शकता। तर या ठिकाणी आता जो पुढचा विषय आहे या ठिकाणी सामान्य ज्ञान। या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे जे दोन्ही प्रश्न आहेत या ठिकाणी जीकेचे आणि गणित बुद्धिमत्ताचे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेतून या ठिकाणी असणार आहे। कोणत्या म्हणजे या प्रश्नांचं लँग्वेज मराठी सुद्धा असेल आणि इंग्रजी सुद्धा असेल, तुम्हाला वाटेल त्या भाषेतून तुम्ही सोडवू शकता। तर या ठिकाणी आता सामान्य ज्ञान जो चौथा विषय तो सामान्य ज्ञान आणि याचा जो दर्जा आहे तो पदवी दर्जा आहे। या ठिकाणी एकूण 25 प्रश्न विचारले जाणार असून याच्यासाठी 50 गुणांचा या ठिकाणी काय समावेश करण्यात आलेला आहे। किती 25 प्रश्न असून 50 गुणांचा समावेश या ठिकाणी आहे। तर हा जो जीकेचा अभ्यासक्रम आहे या ठिकाणी थोडंफार यांनी सगळ्या लोकांना कॉमन दिलेला आहे। हे जे सर्व पद आहेत या सगळ्यांना जीकेचा अभ्यासक्रम हा कॉमन असू शकत नाही, कारण की पर्यवेक्षिका यांना या ठिकाणी थोडंफार ICDS नावाचा जो घटक असतो त्यांचे प्रश्न या ठिकाणी काय विचारले जातात। बाकी या सगळ्यांना वेगवेगळे यांचे तांत्रिक प्रश्नांसाठी वेगवेगळा दिलेला आहे। मात्र सुपरवायझर यांना वेगळा असा तांत्रिक अभ्यासक्रम यांनी दिलेला नाही। मात्र जीके मध्ये आपल्याला माहिती आहे की हे जे घटक आहेत या घटकामध्ये सुद्धा जीकेचे बरेचसे घटक त्यांनी नवीन वाढवलेले आहेत। जीकेचे हे प्रश्न तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी दोन्ही भाषेमधून सुद्धा भेटणार आहेत। तर याच्यामध्ये भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटना या ठिकाणी साधारणतः इतिहासासाठी तुम्हाला 4 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। नंतर या ठिकाणी महाराष्ट्र, भारत, जागतिक भूगोल, भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल म्हणजे तिन्ही प्रकारचा जो भूगोल या ठिकाणी तुम्हाला असून याच्यावर तुम्हाला साधारणतः 5 प्रश्न विचारले जाणार आहेत। नंतर भारत आणि महाराष्ट्र यांची राज्य आणि शासन, राज्य घटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरक आणि हक्क बिक्क या ठिकाणी साधारणतः तुम्हाला 3 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला काय विचारणार आहे। नंतर हा एक घटक इकॉनॉमिक्सचा, आर्थिक आणि सामाजिक विकास, त्यामध्ये शाश्वत ध्येय SGD, तसंच या ठिकाणी गरिबी, समावेशन, तसंच लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्याशास्त्रामध्ये कुठल्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे, कुठल्या राज्याची, कुठलं गुणोत्तर कमी आहे, कुठलं त्या ठिकाणी प्रमाण कमी आहे, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला काय ते येणार आहेत। नंतर सामाजिक क्षेत्रातील उपक्रम वगैरे या ठिकाणी असणार आहे। तर याच्यासाठी साधारणतः 3 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। नंतर पुढचा जो प्रश्न आहे विषय आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान। या टॉपिकवर साधारणतः 3 प्रश्न असतील, ज्यामध्ये
सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, रसायनशास्त्र याचे टॉपिक्स तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहेत. नंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे पर्यावरणीय परिस्थितीतील जैविकता आणि हवामान बदल. या टॉपिकवर साधारणतः तुम्हाला 2 प्रश्न असणार आहेत, ज्यामध्ये सामाजिक समस्या, मानव विकास आणि पर्यावरण या टॉपिकवर 2 प्रश्न असतील. आणि या ठिकाणी पुढचा जो टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्था विषयक अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्राचा असून या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था, विकास विषयक अर्थव्यवस्था, वृद्धी आणि विकास या घटकावर तुम्हाला साधारणतः एखादा 2 प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे चालू घडामोडी. ह्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या, राष्ट्रीय स्वरूपाच्या महाराष्ट्रासहित असणार आहेत. याच्यावर साधारणतः तुम्हाला चालू घडामोडीवर 3 प्रश्न असतील. कृषी आणि ग्रामीण विकास, तसंच या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, स्थानिक बाबीवर साधारणतः 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत. या ठिकाणी अभ्यासक्रमाचा जो आवाका आहे तो यांनी खूप मोठा असा दिलेला आहे. मात्र आयसीडीएसचा समावेश तुम्हाला या ठिकाणी नाही आहे. मात्र तुम्हाला आयसीडीएस या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला आयसीडीची सुद्धा तयारी या ठिकाणी काय करायची आहे, कारण की आयसीडीएसच्या पेपरशिवाय या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरचा पेपर देणं तुम्हाला त्या ठिकाणी शक्यच नाही, कारण की इतर गोष्टी त्या पेपरमध्ये असण्यापेक्षा सुद्धा आयसीडीचे प्रश्न या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे हा सगळा तुमचा अभ्यासक्रम आहे. आपली जी परीक्षेची तारीख आहे ती लवकरच या ठिकाणी येणार असल्यामुळे ज्यांना ज्यांना जॉईन करायचे असेल बॅचेस त्यांनी पटापट 83 29 588 या क्रमांकावर लवकरात लवकर संपर्क करायचा आहे आणि ऑनलाईन बॅच लाईव्ह तसंच रेकॉर्डेड जॉईन करायची आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ॲपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकता, जे सरळ सेवा ऑल कोर्सेसमध्ये सरळ सेवा सेक्शनमध्ये टाकलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या इतर ग्रुपवर सुद्धा शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.